जवळपास मेच्या शेवटच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ केला होता की मी माझ्या सगळ्या SIP बंद केल्या आहेत कारण होतं फ्लक्च्युएटिंग मार्केट. त्यानंतर माझ्यावर बरीच टीका झाली. तू ॲडवायझर असून सुद्धा असं कसं करू शकतोस असे प्रश्न विचारण्यात आले. SIPचा असा उपयोग करायचा नसतो असंही मला सांगण्यात आलं आणि मी तेव्हाही जे सांगत होतो तेच आजही म्हणेन. माझा जो निर्णय होता तो तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की पटेल. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा मी सगळं गणित मांडायला बसलो तेव्हा मी स्वतःच आश्चर्यचकित झालो. कारण मला वाटलं होतं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी झालं होतं. चला इनडेप्थ समजून घेऊयात. पहिल्यांदा तर सांगतो, माझी SIP प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला जाते. म्हणजे मी 25 मे, 25 जून आणि 25 जुलै या 3 महिन्यात SIP पॉज करून ठेवली होती. कारण मला वाटत होतं की मार्केट इतकं फ्लक्च्युएटिंग चालू आहे की मी डोळे झाकून जरी आजची इन्व्हेस्टमेंट उद्यावर ढकलली तरी मला प्रॉफिट होणार आहे. कारण युद्ध चालू होतं, क्रूड ऑइल दिवसेंदिवस महाग होत होतं, ट्रम्पचे स्टेटमेंट्स नेगेटिव्ह येत होते, तर AI रॅलीमुळे आपली IT इंडस्ट्री टिकणार की नाही अगदी ही परिस्थिती होती. म्हणून ठरवलं की जरा इन्व्हेस्टमेंट पॉज करूयात आणि रिस्क घेऊन ती केली सुद्धा. मग त्या पैशांचं मी काय केलं तर ते पैसे मी डेप्ट फंडमध्ये पार्क करत गेलो. तिथून जास्त नाही पण ॲन्युअलाइज्ड 6% इंटरेस्ट एक्सपेक्ट केला आणि ठरवलं की जोपर्यंत क्रूड ऑइल 70 पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत SIP चालू करायची नाही. आणि जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सगळ्या नेगेटिव्ह न्यूज पॉझिटिव्ह झाल्या आणि युद्धात शांतता आली. क्रूड ऑइल 70च्याही खाली गेलं. FIIने भारतात इन्व्हेस्टमेंट चालू केली. मी SIPचा पॉज परत हटवला. म्हटलं आता काही रॅली थांबणार नाही. मी एका शॉर्टमध्ये हे सांगितलं सुद्धा होतं. पण 20 जुलै येता येता परत क्रूड ऑइल 90च्या घरात गेलं. मग काय, परत पॉज लावला आणि तेव्हापासून आजपर्यंत क्रूड ऑइल त्याच 80 ते 90च्या रेंजमध्ये आहे. पण आता वाटतंय की क्रूड ऑइल यावेळेस खाली जात आहे. डाऊन ट्रेंड स्लो आहे पण तो जास्त सस्टेनेबल आहे. त्यामुळे SIP चालू करावी का हा प्रश्न आला. पण त्याआधी ठरवलं आपण SIP पॉज करून काय कमावलं किंवा काय गमावलं ते आधी बघूयात. तर हा चार्ट बघा. या फंड्समध्ये मी SIP करायचो. आता हे नेसेसरी नाही की परत SIP चालू केल्यावर मी याच फंड्समध्ये करेन, पण त्यावेळी यामध्ये करायचो. तर प्रत्येक फंडमध्ये 15,000 रुपयांची मंथली SIP आपण गृहीत धरूयात. आणि ह्या कॉलममध्ये फंड समोर त्या महिन्याचा NAV दिला आहे आणि ह्या 3 कॉलममध्ये 31 जुलैची मंथ वाईज व्हॅल्यू दिली आहे. तर टोटल कॉलममध्ये 3 महिन्यांच्या इन्व्हेस्टमेंटची आजची टोटल व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे मे महिन्यातली 15,000 रुपयांची SIP जी बंधन स्मॉल कॅप फंडमध्ये केली असती तर तिची व्हॅल्यू आज 15,657 रुपये असती. आणि मे, जून आणि जुलै या तिन्ही SIPची मिळून व्हॅल्यू 46,109 रुपये झाली असती. तर असंच सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर मी 3 महिन्यात जे 2,25,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते त्याची व्हॅल्यू आज 2,19,346 रुपये असती. एक लक्षात ठेवा, हे सगळे NAVs 31 जुलै 2026 चे आहेत. तर म्हणजे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झाली असती आणि माझी इन्व्हेस्टमेंट जवळपास 3%ने खाली असती. म्हणजे 3 महिने SIP बंद करून माझा 3%चा बेनिफिट झाला. दुसरी गोष्ट म्हणजे तेच पैसे मी डेप्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट केले होते. त्यामुळे 3 महिन्यात तिथून 1.5 ते 2% मिळाले. म्हणजे जवळपास 5%ची बचत म्हणा किंवा ग्रोथ म्हणा ती नक्की झाली. आणि आता खरा प्रश्न, मग मी परत SIP सुरू केली का? तर हो, 31 जुलैपासूनच मी परत SIP सुरू केली आहे आणि आता 25 ऐवजी 1 तारीख SIP डेट केली आहे. तुम्हाला काय वाटतं, असं पॉज अनपॉज करणं किती बरोबर आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओ बघत राहा. पण तुम्हाला जर आपल्या शॉर्ट व्हिडिओजमधून अजून डिटेल अनालिसिस हवा असेल तर तो मी एक्सक्लुझिव्ह करणार आहे मेंबर कम्युनिटीसाठी. ती कम्युनिटी जॉईन करण्यासाठी खाली दिलेले जॉईन बटन दाबून मेंबरशिपला सबस्क्राईब करा. फक्त 119 रुपया मंथलीमध्ये. धन्यवाद.